अमीनपूर येथील अंगणवाडीची दुर्दशा, अंगणवाडीच्या आजूबाजूने घाणीचे साम्राज्य। मुंडगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अमीनपूर येथील अंगणवाडी परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून इमारतीचीही मोठी दुरावस्था झाली आहे। याबाबत अंगणवाडी सेविकांनी ग्रामपंचायत यांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष का करीत आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे। अमीनपूर येथील वार्ड क्रमांक 4 मधील अंगणवाडी परिसरात बऱ्याच दिवसांपासून मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून व अंगणवाडीच्या आजूबाजूने शेणखत, इंधन काडी टाकून अतिशय अंगणवाडी समोर घाण पसरली आहे। या अंगणवाडी समोरील घाणीमुळे भविष्यात लहान लहान मुलांना धोका निर्माण होऊ शकतो। याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरित लक्ष देण्याची गरज भासत आहे। परंतु सदर अंगणवाडीचा परिसर घाण असल्याने येथे मच्छरांचे प्रमाण वाढले असून घाणीमुळे या परिसरात दुर्गंधी पसरत असून परिणामी मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। तसेच अंगणवाडी इमारत जीर्ण अवस्थेत असून भविष्यात लहान लहान मुलांना जीर्ण अवस्थेत असलेल्या अंगणवाडीपासून धोका निर्माण होऊ शकतो। अंगणवाडी इमारतीच्या घाणीबाबत व जीर्ण झालेल्या इमारतीबाबत प्रशासनास कल्पना देऊनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे। या प्रशासनाने याकडे जातीने लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे व आमचे कार्यकारी संपादक विशाल गवई यांनी मुंडगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच तुषार पाचकोर यांची प्रतिक्रिया घेतली असता लवकरात लवकर काम मार्गी लागेल असे आश्वासन दिले आहे। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी कार्यकारी संपादक विशाल गवई। अमीनपूर येथली रहिवासी असून आमच्या अंगणवाडीची व्यवस्था ही खूप दयनीय आहे आणि मेन म्हणजे कचऱ्याचे भारे आणि घाण खूप जास्त साचलेले आहे आमच्या अंगणवाडीच्या पुढे। ग्रामपंचायत कुठल्याही प्रकारचा त्यामध्ये हस्तक्षेप करत नाही आणि त्यामुळे मुलांना आणि मला खूप त्रास होतो। यामुळे आपण सर्वांनी याची दक्षता घ्यावी असंच माझं म्हणणं आहे। नळाला पाणी नाही आहे, शौचालय एकदम खराब झालेलं आहे, फरशांमध्ये अगदी दरारा पडेला आहे, शौचालयाचं पाणी समोर साचलंच आहे, गट्टूची व्यवस्था नाही आहे। त्याचप्रमाणे अंगणवाडीमध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्यांना रस्त्यावरून जातात की नाही तर तेव्हा म्हणजे मुलं असे म्हणजे आरोग्याच्या उद्देशाने तुम्ही याची दखल घ्यावी एवढीच माझी विनंती आहे। आज मुंडगाव ग्रामपंचायतच्या वतीनं अंगणवाडी अमीनपूर येथील ज्या महिलांच्या आरोग्य सेवेच्या अंगणवाडी सेवेच्या तक्रारी होत्या त्या तक्रारीची आम्ही पाहणी केली। उद्यापासून आम्ही तिथे भरती टाकण्याचं काम चालू करणार आहोत। तसेच येणाऱ्या काही दिवसात आरोग्य विभागाच्या माध्यमातून काही लोकांनी जे अतिक्रमण केलं आहे त्यांनासुद्धा नोटिसा देण्यात येतील व संबंधित काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल। अमीनपूरचा रहिवासी आहे आणि या अमीनपूरची या अंगणवाडीची दुर्दशा खूपच गंभीर आहे। म्हणजे पूर्णपणे साप पण येतात त्याच्यामध्ये आणि जो शौचालय आहे तो एवढा गड्डा आहे आणि हा गड्डा हे पाणी संडासचं पाणी इकडे येते आणि हे इंधन आणि आम्हाला कंपाऊंड पाहिजे आणि याच्यात गट्टू पाहिजेत। यानं ग्रामपंचायत आमच्याकडे पाहावं थोडंसं अमीनपूर वार्ड क्रमांक 4 मध्ये आणि याचं काही काम करावं अशी आमची म्हणजे अशी ग्रामपंचायतला विनंती आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.